शेतकरी मित्रांनो, आपल्या शनिदेव शेती योजना या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलवर जर सर्वात प्रथम आला असाल तर शनिदेव यांच्या फोटोसमोरील शनिदेव योजना यापुढे सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यापुढे असलेल्या बेल आयकॉन अर्थात एक छोटी घंटी दाखवली आहे, त्यावर क्लिक करायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला पुढे येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम मिळतील. या चॅनलवर आपण सर्वात प्रथम शेतकरी उपयोगाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. पीक विमा योजनेची तारीख 14 ऑगस्ट 2025 करण्यात आली. याची माहिती सर्वात प्रथम आपण याच चॅनलवर दिलेली आहे. आता आज 1 ऑगस्ट 2025 अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की ई पीक पाहणी कशी करावी आणि ई पीक पाहणी का करावी. कारण इतके दिवस तर ई पीक पाहणीचं फारसं महत्त्व नव्हतं, पण यावेळेस ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. कारण शासनामार्फत 5200 एवढा सोयाबीनला भाव दिला जाऊ शकतो आणि हमी भाव याला म्हणतात. आणि हमी भावाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला शासनाच्या पोर्टलवर ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. आपल्या 7/12ला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. 7/12ला ई पीक पाहणीची नोंद असेल तरच आपण खरेदी केंद्रावर आपला सोयाबीनचा माल घालू शकतो. खरेदी केंद्रावर सोयाबीनची नोंदणी करण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तर पाहूत ई पीक पाहणी आपल्या मोबाईल ॲपद्वारे कशी केली जाते. ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि त्यानंतर सर्च बारमध्ये ई पीक पाहणी असे टाईप करावं लागेल. आणि याला सर्च मारल्यानंतर जे पहिलं DCS ई पीक पाहणी आहे, ई पीक पाहणी ॲप, त्याला डाउनलोड करावे लागेल. हे डाउनलोड होत आहे आता सध्या. त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर याला ओपन असे करावे लागेल आणि लोकेशनची विनंती आणि हे ज्या परमिशन आहेत 2-3 परमिशन या द्याव्या लागतील. त्याच्यानंतर आपल्याला महसूल विभाग निवडावा लागेल. आपला महसूल विभाग परभणी, नांदेड या जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगरच महसूल मंडळ आहे. 14 सप्टेंबरपर्यंत आपली पीक पाहणीचा कालावधी दिलेला आहे. यानंतर पुढे असे ओके ही हिरवं बटन दाबून पुढे न्यावे लागेल. त्यानंतर आता लोड होत आहे. लोड झाल्यानंतर अशा प्रकारे शेतकरी म्हणून लॉग इन करा, याला आपल्याला क्लिक करावे लागेल. अजून लोड होत आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल आणि सांकेतिक पाठवा याला ओके करावे लागेल. त्यानंतर यशस्वीरित्या आपल्याला एक संकेतांक क्रमांक आलेला आहे 5593. हा इथे आपण अशा प्रकारे टाकू शकतो. या वेळेस आपल्याला डायरेक्ट सांकेतिक क्रमांक आलेला आहे. आपण जर प्रथम याच्यावर असाल तर याआधी आपल्याला स्वतःचं नाव टाका असं देखील म्हणेल. त्यानंतर आपल्याला वर आपलं नोंदणी याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव टाकायचं आणि त्यानंतर सांकेतिक क्रमांक टाकायचा. आणि सांकेतिक क्रमांक टाकल्यानंतर आपण आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली असं ते सांगेल. त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण इथपर्यंत ही स्टेप करायची आहे किंवा डायरेक्ट लॉग इन करून अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन सांकेतिक पाठवा असं याला क्लिक करून हा 4 अंकी सांकेतिक क्रमांक आलेला आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे.
लॉग इन केल्यानंतर हे असं लोड घेईल. नेटवर्क फास्ट आहे, पण आता सर्व्हर सगळीकडेच पीक पाणी चालू असल्यामुळे जरा लोड घेत आहे. आपल्याला वाट पाहायची आहे. आपण या ॲपची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. त्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे येईल. आता इथं खातेदाराची नोंदणी झालेली नाही म्हणाल. आता नवीन खातेदाराची नोंदणी करावी लागेल आपल्याला. त्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा, याला आपल्याला ओके करावे लागेल. त्यानंतर आपण जो आधी निवडला होता विभाग छत्रपती संभाजीनगर, तो जशाच तसा आलेला आहे. आता इथं आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आणि आपल्या गावाचं नाव निवडायचं. या 3 बाबी निवडल्यानंतर आपल्याला आपलं जे गट क्षेत्र आहे ते सुद्धा निवडता येणार आहे. याच्यामध्ये आता आपण आपलं जे नाव आहे ते नावानुसार सुद्धा शोधू शकतो, आडनावानुसार आणि मधल्या नावानुसार, खाते नंबर किंवा गट नंबर टाकून. आता आपण एका शेतकऱ्याचंही गट नंबर टाकूत. नाव टाकून शोधूत आपण. कारण हे इंग्लिशमध्ये धरत नाही. आता सर्वात प्रथम आपल्याला हे नावानुसार शोधले जात नाही, त्यामुळे गट नंबरच टाकूत आपण. यानंतर हे जे नाव आपण निवडलेलं आहे, त्यानंतर हे 167 हा गट खाते क्रमांक आहे, याला आपल्याला क्लिक करावे लागेल. आता याला हिरव्या बटनाला आपल्याला प्रेस करावे लागेल. दुसरं नाव घेऊ ते, आणि याला हे पुढे जात नाही आहे. त्यानंतर आपल्याला हे हिरवं बटन दाबावं लागेल आणि पीक माहिती नोंदवा याला ओके करावे लागेल. आणि याआधी आपल्याला खाता अपडेट करा असं देखील ऑप्शन येऊ शकतं याखाली. ते जर ऑप्शन आला असेल तरी सगळ्यात खाली त्याला देखील ओके करावे लागेल. आता आपल्याला पीक माहिती नोंदवा यामध्ये आपला गट क्रमांक निवडायचा आहे 1027. ही हा खाते नंबर आहे. आणि 55 गट क्रमांक 71. याच्यामध्ये क्षेत्र आहे 1 हेक्टर 14 आर आणि पोट खराब 9 गुंठे आहे. तर खरीपासाठीच आपल्याला पीक खाते क्रमांक, गट क्रमांक, त्याच्यानंतर एकूण क्षेत्र, पोट खराब क्षेत्र ही एवढे दाखवत आहे आपल्याला. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आहे 1 हेक्टर 14 आर. तर पिकाचा प्रवर्ग निर्भेळ पीक, आपल्याला सोयाबीनची पीक पाणी करायची आहे त्याच्यामुळं. आणि इथं निर्भेळ पिकाचा प्रकार पीक करावे लागेल आपल्याला. याच्या सर्वमध्ये सर्वात खाली तर किती नंबरला आहे सोयाबीन बघू. 1 2 3 4 5 6 6 नंबरला 1 2 3 4 5 6 7 नंबर सोडून 8व्या नंबरला सोयाबीन. सोयाबीनची किती पेरणी केलेली आहे 1.14 आर. 1.14 आर. जलसिंचनाचे साधन 71 मध्ये आपल्याला इथं जलसिंचनाचे साधन तर काही नदी असेल तर आपण त्याचं देखील निवड करू शकता. अन्य प्रकारे सिंचन, लागवडीचा दिनांक. आता आपली पेरणी झालेली आहे 30 तारखेला आणि पुढे जा अशा प्रकारे क्लिक करावे लागेल. त्यानंतर याला अलाव ॲक्सेस करून टाकायचं सर्व काही आणि डन केलं.
आता गट क्रमांक 71 आपल्याला जावे लागेल. त्यानंतर आपल्याला पुढे या यावर क्लिक करावे लागेल आणि आता छायाचित्र घ्यायचे आपल्याला सोयाबीन या पिकाचे. आता या पाण्याचा बदल आला, एक डायरेक्ट गटामध्ये जाऊनच सोयाबीन ची पीक पाणी करावे लागत आहे. आता एक सोयाबीनचा फोटो आणि आता दुसरा एक फोटो, 2 फोटो घेतलेला सोयाबीन या पिकाचे. आणि आता अशा प्रकारे आणि ही पीक पाणी यशस्वीरित्या झालेली आहे. आता इथे पीक पाणी झालेली आपल्याला दाखवत आहे. अशीच आपण यावेळेस खरीप हंगाम सोयाबीनची पीक पाणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं शनिदेव शेती योजना हे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढे असलेल्या बेल आयकॉन म्हणजेच घंटीला देखील क्लिक करायला विसरू नका.